आज कोणी जर निर्जळी उपास केला नसेल तर आता पूजेचं करायचं काय? आपल्या चाळीत पहिल्यांदा हे असं घडतंय. देवी आईचा आशीर्वाद आहे सगळ्यांवर. मग आपण तिची सेवा नको का करायला? आता सांगा काय करायचं आणि कसं करायचं आणि करणार कोण? मावशी, मी केलाय ना पण निर्जळी उपास. मी मनापासून केलाय. अगं पण तुझा नवरा वडापाव खात होता ना. हो पण ते खात होते, मी नाही खाल्ला. गुरुजी, जर देवी आई एकटी सगळ्या इतक्या गोष्टी करू शकते तर मी पूजा नाही करू शकत. इतके वर्ष मी माझ्या आई दादांनी सगळ्या रीती पाळल्यात. मग त्यांची आणि माझी काही चूक नसताना पूजा का नाही होऊ शकत? काय अडचण आहे? मी एकटी करेन ना पूजा. हो चालेल, तू पूजा करू शकतेस. थँक्यू. या. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते. प्रार्थना पूर्वकम नमस्करोमि. आज सुटूमुळे आपल्या देवीची खरी पूजा झालीये. नलुताई, हे तुमचे संस्कार आहेत हा. स्विट्टू स्विट्टू स्विट्टू, डबलीचं नुसतं कौतुक चाललंय. पूजा संपन्न झाली आहे आणि ही घागर डोक्यावर घ्या आणि मागे न पाहता 7 परीक्षणा घाला. जावई बापू. थँक्यू. मॅडम तुम्हाला काय नकोय? आंटी, मसाला दूध मी कधीच टेस्ट केलं नाहीये. द्या. सॉरी, खूप गरम होतं. तुम्हाला लागलं नाही ना? नाही नाही
हाताला लागेल ओम. ओ तू थांब अगं, तू कुठे जाणार? अरे स्वीटू. ओम ओम. ओम ओके. चालत राहा, चालत राहा, चालत राहा. ओम, लागलं नाही ना? हो हो मावशी, मी ठीक आहे. ओंकार, तुम्ही वाचवलं बघा स्वीटूला. नाही, तुझं कौतुक आहे पोरा. तुझ्यामुळे पोरीची पूजा पूर्ण झाली. अहो माझ्यामुळे कुठे, तुम्ही उपवास ठेवला होता म्हणून पूर्ण झाली. यार देखा छीने, अभी भी दोनों के मन में एक दूसरे के बारे में बहुत कुछ है. कुंकू आणा. अय्या गुरुजी, आत ठेवलंय मी आणते. हा नलू मावशी, मी आणतो. थांब. मी आणतो. ओम, तुला लागलं नाही ना? देवी आई, तुला तर सगळंच दिसतंय, सगळं कळतंय. काय होऊन बसलंय माझ्या आयुष्याचं? ना धड पुढे जाता येते, ना मला मागे वळून बघता येते. मी हरले. आता तूच प्रश्न सोड. आता तूच मला मार्ग दाखव. कुंकू आणा. हो हो. आपल्या गावच्या देवीच्या पायावरचं कुंकू आहे. आणि असं म्हणतात बरं का की हे कुंकू लावल्यावर जे जोडपं पूजा करतं ना, त्यांचा संसार अगदी सुखाचा होतो.
काय फालतूपणा आहे ग हा? मी तुझ्याशी बोलतो, काय फालतूपणा आहे हा? असं कसं लागलं ते कुंकू? हा, मला नाही माहिती. धुवून काढते सगळं, नीट धू, पाणी मार. अहो ते असं सहजासहजी नाही जात कुंकू. बाळा ग, तू किती पाणी मारलंस तरी ते राहणारच. कसं कसं राहणार, निघायलाच हवं ते. अगं घास ना जरा ते. केलो तिला. बाळा ऐक, माझं नाही जाणार ते कुंकू इतके सहजासहजी. काकी तुम्ही थांबा जरा, आम्ही काय ते बघतो, तुम्ही वा बाजू, मी बघतो काय करायचं. बघू घे, ये इकडे, घासून काढ हे सगळं. जावई बापू काय करताय? लागेल तिला, जखम होईल या ना. लागू दे की, डाग तर जाईल ना तो. नाही हो, डाग नाही. देवी आईचा आशीर्वाद देऊ त्या कुंकवात. चुकीचा आशीर्वाद येतो, त्याच्यामुळे लागले ना कुंकू. तेच मला नको आहे. ओम भाई, देखो आपने हमारी नहीं सुनी ना से, लेकिन अब तो सब चीज साफ हो गया ना। देवी माँ ने बता दिया कि आप दोनों का प्यार कितना बढ़कर है, बड़ा है। तो स्वीटू को सब चीज सच सच बता दो ना, आप क्यों नहीं बता रहे? मैं तो स्वीटूचं काय? तिथून बघितलं काय बोलतोस तू? अरे कुछ नहीं, स्वीट है ऐसे ही, बस मिठाई के बारे में बोल रहा था। काय ना, ओम समजूतदार आहे. काय योग्य काय अयोग्य त्याला व्यवस्थित कळतं. तू सांगायची काही गरज नाही, है की नाही ओम? अरे मी अहो, काय झालं? काय शोधताय? अहो काय झालं? कसली कागदपत्र आहेत यात? अहो काय हे? हे हॉस्पिटलचे पेपर्स आहेत, मला स्वीटूला दाखवायचे. नलू, देवीच्या आणि या मुलांच्या मध्ये येणारे आपण कोण? जीवनाची तळमळ, त्यांची तगमग, त्यांना होणारा त्रास मी नाही बघू शकत. नशीबच म्हणायचं, अजून काय? नलू काय बोलतेस तू? अगं आयुष्यभर नशिबाने समोर वाढलेल्या अडचणीवर मात करत जगलोय आपण, आणि आता मुलांच्या बाबतीत नशिबाला दोष द्यायचा? त्यांना सांगायचं तुमच्या नशिबात जे काही आहे ते तुम्ही सहन करा. का? अगं नलू विचार कर, त्यांच्या जागी आपण असतो ते सगळं सहन करू शकलो असतो? त्या दोघांची मैत्री होती, एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. किंवा एका गैरसमजातून त्या स्वीटूच्या मनात ओमकार यांच्याबद्दल टोकाचा राग आहे. मला हे सगळं बघवत नाही. मी आज सगळं खरं काय ते त्यांना सांगणार आहे. स्वीटू आणि ओमचा विचार केलात, पण मोहितरावांचं काय? ओम भाई, अरे ओम भाई आप स्वीटू को जाकर सब सच सच बता दो, वरना मैं जाकर बोल दूंगा। रॉकी, एवढं सगळं झाल्यानंतर जर स्वीटूला सत्य काय ते कळलं तर तिला खूप त्रास होईल. ओके? अरे नाही, बरोबर. मला तिला त्रास द्यायचा नाहीये. तू मध्ये पडू नकोस. तेच नाही. गैरसमज झाला असेल, ओम मांडवा तू निघून गेला म्हणून त्याचा राग आला असेल, जे काही झालं असेल, पण आपल्या घरच्यांचा, आपल्या स्वीटूची ऐन वेळेला नाचक्की होऊ नये म्हणून ऐन वेळेला मोहितराव लग्नाला उभी राहील. मागचा पुढचा कसलाही विचार न करता मोहितरावांनी स्वीटूशी लग्न केलं. हो, ते तिची काळजी घेतायत, तिला सांभाळतायत. कायदेशीर आणि विधिवत लग्न झालंय ना त्यांचं. मग आई वडील म्हणून आपण हे विसरून कसं चालेल? मुलीचं जेव्हा लग्न होतं ना, तेव्हा तिचं नवं आयुष्य सुरू होतं. तिचं नाव, तिचं माहेर, तिचं घर, तिचं राहत नाही. मग लग्न आधीच्या प्रेमाचं काय घेऊन बसलाय तुम्ही? आधीचं प्रेम विसरावं लागेल, तरच संसार सुखाचा होऊ शकतो. म्हणजे माझ्या लेकीनं आयुष्यभर मन मारून जगायचं? नलू, माझ्या पोरीचं त्या ओमकारवर निरागस प्रेम आहे. कधी कधी ना काही बोलता तुम्ही. आजकाल तर तुम्ही खरंच काही बोलू लागलात. कुठे मन मारून जगते आपली स्वीटू. ती मोहितरावांसोबत खुश आहे, आनंदी आहे. एक दोनदा मी तिला विचारलं तेव्हा ती मला म्हणाली की आई मी खुश आहे.
तुम्ही तिचं सुख बघायला जाल आणि तिचा संसार मोड. हे आपले संस्कार नाहीयेत अहो. आपण मुलांना नाती जोडायला शिकवलंय, तोडायला नाही. आणि आपल्या लेकीच्या प्रेमापोटीनं तुम्ही तिचं लग्न मोडून बसाल. रॉकी, मला या गोष्टीबद्दल परत बोलायचं नाहीये. स्वीटू आणि मोहितचा चांगला संसार चाललाय ना, त्यात मला मध्ये मध्ये नाही करायचंय आणि तूही करू नकोस. तू बहीण म्हणतोस ना स्वीटूला? तू बहन है उसकी की खुशी चाहता हूँ इसलिए तो बोल रहा हूँ. खुशी? तिचा संसार मोडून खुश राहणार आहे का ती? तिला जर सगळं कळलं तर तिला त्रास होईल. शी विल सफर. तुझ्याशी लग्न ठरलं होतं, तुझ्यावर प्रेम होतं तिचं, अचानक लग्नात तू निघून गेला, तिला माहिती नाही. मोहित लग्नाला उभं राहिला, मोहितशी लग्न झालं, त्यानंतर तू पुन्हा आलास. आता आपल्या आयुष्यात पहिला बॉयफ्रेंड घेतोय म्हणून आत्ताच सुरू असणारा संसार मोडायचा का? अरे पर बेबी ये काय पर? बहीण मानतोस ना तिला, तूच म्हणालास. मग जरा समजूतदार भावासारखा वाग ना प्लीज. बिचारीने उपवास ठेवलाय देवीच्या पूजेसाठी. आले ना तिला बघून आले. स्वीटू को देखा? सिरियसली नको करू असं. देवी याला बुद्धी दे प्लीज. निदान ओमकार लग्नाला का नाही आले हे तरी आपल्या स्वीटूला कळायला हवं ना. काय म्हणजे? काय म्हणताय तुम्ही? ओम लग्नाला का नाही आला म्हणजे काय दादा? आयुष्यभर लेकीवर ओझं बनून जगायचं की एका क्षणात निर्णय घेऊन लेकीला आयुष्यभरासाठी सुखी करायचं? मी तुमच्या जागी असते ना तर इतकी वर्ष आयुष्य जगण्यात वेळ वाया घालवलाच नसता, कधीच जीव दिला असता. आई सांग ना, ओम कुठे कुठे? दादा घट्ट धरा मला, मी आहे ना. दादा दादा तुम्ही सोडू नका, मी आहे ना, मी तुम्हाला वर खेचतो. सावकाश.